नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. माघ पौर्णिमेच्या पावन पर्वावर श्री मलंगड येथे भक्तिभावांचा आणि श्रद्धेचा महासागर उसळला. मोठ्या उत्साहात यात्रा संपन्न झाली. ही यात्रा म्हणजे केवळ एक धार्मिक सोहळा नसून हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आणि हिंदुत्वाच्या परंपरेची आणि जनतेच्या श्रद्धेची जाज्वल्य ओळख आहे. ही परंपरा स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रेरणेतून सुरू झाली. तीच परंपरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक प्रभावीपणे पुढे चालू आहे. एकनाथ शिंदे मलंगडाच्या पायथ्याशी आले असता भाविकांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिसरात बुडाला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्व भाविकांनी आरतीचा लाभ घेतला. पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे म्हणाले की लवकरच आनंद दिघे साहेब यांनी श्री मलंगगडाचे जे स्वप्न पाहिले होते ते स्वप्न आणि त्यांच्या स्वप्नातील भक्ताची इच्छा न्याय देवता पूर्ण करेल. दरवर्षीप्रमाणे मलंगडावर मलंगनाथाची यात्रा साजरी होत असते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी यात्रा सुरू केली होती. ती अखंडितपणे आस्थायगत सुरू आहे. लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. यावेळेस मलंग भक्तांसाठी फेनिक्युलर्सची सेवा सुरू झाल्यामुळे ज्या लोकांना गड चढून मंगलनाथाचे दर्शन घेता येत नव्हते ते आता साध्य झाले आहे. लहान असो वा वयोवृद्ध या सर्वांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी येत आहेत. धर्मगुरू आनंद दिघे साहेबांनी मंगलनाथाच्या भक्तीसाठी दरवर्षी या ठिकाणी भाविकांना दर्शन घेता यावे म्हणून श्री मंगल यात्रेच्या उत्साहाचे आयोजन केले जाते. त्यामुळे सर्व भाविक दर्शनाचा लाभ घेत असल्याने आनंद होत आहे. मलंगडाच्या मुक्तीची केस हायकोर्टात सुरू आहे आणि लवकरच या केसचा निकाल लागणार असून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. हे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी होत असते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही मलंगड यात्रा सुरू केली आणि ती अखंडितपणे आजही सुरू आहे. आणि म्हणून हजारो लाखो भाविक भक्त राज्यभरातून या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि या मनोभावे नाथांचं दर्शन घेत असतात, नाथांच्या समाधीचं दर्शन घेत असतात आणि या ठिकाणी ही मलंग यात्रा अनेक दिवस या ठिकाणी सुरू असते. राज्यातून परराज्यातून देखील हजारो लाखो भाविक या मलंगनाथाच्या उत्सवामध्ये यात्रेमध्ये सहभागी होतात. मी त्यांचं स्वागत करतो. यावेळेस मलंग भक्तांसाठी फेनिक्युलरची सेवा सुरू झालेली आहे. त्यामुळे यावर्षी ज्या लोकांना वयोवृद्ध आहेत, महिला आहेत, ज्यांना इच्छा असून देखील मलंगनाथाचं नवनाथांचं दर्शन घेता येत नाही, वंचित राहतात, त्यांना फेनिक्युलरमुळे ती सेवा प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून सगळेच जण पायथ्याशी आलेले मलंग भक्त या ठिकाणी या मलंग मुक्तीच्या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत. याचा आनंद आहे आणि सगळ्यांना दर्शन घेता येतं याचाही आनंद आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला हा जो काही अखंड मलंग मुक्तीचा जो काही यात्रेचा सोहळा आहे हा अविरतपणे अखंडपणे सुरू ठेवण्याचं काम या ठिकाणी मलंग भक्तांनी सुरू ठेवलेलं आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. यामध्ये बिलकुल ठाण्याच्या कोर्टातही हायकोर्टातही केस सुरू आहे आणि लवकरच या ठिकाणी मलंग भक्तांची इच्छा या ठिकाणी न्यायदेवता पूर्ण करेल. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.